उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात। दगडफेकीच्या घटनेनंतर सरकारचा निर्णय। शाही जामा मशिदीत आज नमाज अदा केली जाणार। मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अतिक्रमणांवर तोडक कारवाई। बांद्रा रेल्वे स्टेशनच्या परिसरात अनधिकृत झोपड्या पाडल्या। 45 अनधिकृत झोपड्या हटवल्या। पुण्यातील टेकड्यांवर आता सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची नजर। पुणे पोलीस राज्य सरकारकडे अहवाल पाठवणार। 13 पेक्षा अधिक टेकड्या, 7 पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित। राज्यात झिका रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ। झिकाची रुग्णसंख्या 140 वर, सर्वाधिक 109 रुग्ण पुण्यात। राज्यात या वर्षात 28 नोव्हेंबरपर्यंत 140 रुग्ण आढळले। अदानी समूहाच्या कर्जांचा बँकांकडून आढावा। अदानी समूहावरील आरोपानंतर भारतीय बँका सावध, तर कर्जावरील जोखमीचा अंदाज घेण्यास सुरुवात। नाशिक शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद। रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद। भाजपकडून मिशन मनपा राबवण्यात येणार। भाजपकडून मनपा निवडणुकीसाठी संघटन बांधणीला सुरुवात। कमी मतं मिळालेल्या बूथचा आढावा घेतला जाणार। पोलीस उपनिरीक्षक नियुक्त्या प्रलंबित। 603 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत। कोर्टाच्या स्थगितीचा एमपीएससीच्या उमेदवारांना मोठा फटका। नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण होणार। शहरामध्ये 527 इमारती धोकादायक असल्याची माहिती। जुन्या धोकादायक इमारतींचं परीक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी। अधिवेशनासाठी प्रशासनाची आढावा बैठक, तर सभागृहामध्ये पेपरलेस कामकाजाची सोय। आमदारांना बैठक आसनावरच आता डिजिटल स्क्रीनचीही व्यवस्था। युक्रेनवर रशियाचा आठवड्यातला दुसरा मोठा हल्ला। 200 क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्याने युक्रेनवर मोठा हल्ला। हल्ल्याने युक्रेनमधील वीजही गायब। उद्यापासून राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज, मात्र मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम। नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारी पारा 9 अंशांपर्यंत खाली। वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 73 जागांना शासनाची मान्यता। नव्या अभ्यासक्रमानुसार नियोजन करण्याचं महाविद्यालयांना आवाहन। प्रसिद्ध इंडी स्टुडिओचा ताबा शासनाकडे असणार। सांस्कृतिक विकास महामंडळाकडे जबाबदारी दिली जाणार। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी उभारला होता स्टुडिओ। वसई रेल्वे स्थानकामध्ये टर्मिनसची घोषणा। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मोठी घोषणा, तर रखडलेल्या रेल्वे टर्मिनससाठी हेमंत सावरा यांचा पाठपुरावा। कशरी बोगद्यातून पुन्हा वाहतूक सुरू। गर्डर टाकण्याच्या कामासाठी वाहतूक होती बंद। काम पूर्ण झाल्यानंतर आता बोगद्यातून वाहतूक पुन्हा सुरू। नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 41 इमारतींवरील कारवाईला सुरुवात। पहिल्या दिवशी 7 इमारती जमीनदोस्त। सर्वोच्च न्यायालयानं इमारती बेकायदा ठरवत कारवाईचे दिले निर्देश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।